लढाई करायला येत आहे. त्याबरोबर शंकराने सुद्धा आपले शिवगड गोळा केले आणि सगळे दोघेही एकमेकासमोर आले आणि काय झालं युद्ध हे सुरू. पण त्यावेळेला समोरासमोर आणि सूर्यास्त झाल्यानंतर युद्ध थांबवायचे एक नियम होता. आता आपण ती युद्ध कुठे बघितली? महाभारत, रामायण ही युद्ध आपण त्या सिरियल मध्ये बघितली नाही. तुम्ही त्या मुलांना छोट्या असाल आता लागते त्यावेळेला रविवारचे कोण कामावर पण जायचे नाही ते सिरियल बघण्यासाठी. पण ते कसे समोरासमोर. रामायणामध्ये राम लक्ष्मण वगैरे सगळे क्लोजअप होते. महाभारतामध्ये अर्जुन वगैरे सगळे 5 पांडव श्रीकृष्ण वगैरे क्लोजअप आणि इतर जे सैन्य लाखोनी असायचे ते आपले लांब लांब असे दाखवायचे. त्यांच्याकडे तलवारी असायचे ते पण करत होते. लाकडाचे वगैरे एवढा खर्च कोण करणार? पण इमानदारीने लढायचे. लढताना विचारायचे एकमेकाला काय तुला किती पगार ठरला? तो सांगायचा 200 रुपये रोज होता. पण 4 दिवसाचा दिलाच नाही म्हणजे आज ते वागणारच नाही. लुटूपुटीची लढाई. पण त्यावेळेला कशी खरी लढाई असते. आणि समोर आल्यानंतर दोघेही पण समोर आल्यानंतर त्रिपुरासुराने शंभूदेवाला हरवलं. शंभूदेवासहित सर्व देवाला त्या युद्धामध्ये हरवलं आणि सगळे नर्वस होऊन दुःखी होऊन सगळे माघारी वळता पुन्हा तिथे नारद मुनी आले आणि नारदाने सांगितलं अरे शंभूदेवा देवाचा देव तू पण तुम्ही युद्धाला जाताना साधं गणपतीचं पूजन नाही केलं त्याची आठवण नाही केली पण तुम्हाला जय कसा मिळेल म्हणून सांगतो पुन्हा त्यांची पूजा करा आणि मग युद्धाला करा. त्याबरोबर सगळे देव गणपतीची धावा करता बसतात. देवांचा देव तू भक्ताचा भाव तू
षडाक्षर मंत्राचा जप करून तो बाण त्याने शंभुदेवाच्या शंकराच्या हाती दिला. कारण ऐका, त्रिपुरासुराचं मरण हे शंभुदेवाच्या हातून होतं. गणपतीला सुद्धा मारायचं गणपतीच्या हातून पण नव्हतं, शंभूच्या हाताने. शंभूच्या हातामध्ये बाण दिला आणि शंभूदेवाने बाण सोडला आणि तो बाण पुढे गेला. पहिल्या त्रिपुरासुराची ती नगरी होती, त्या नगरी तिन्ही उद्ध्वस्त झाल्या आणि तो बाण त्रिपुरासुराच्या छातीत घुसला. त्रिपुरासूर धरणीवर पडला आणि त्याच्या शरीरातून एक ज्योत आली आणि त्याने त्या ज्योतीने शंकराच्या देहामध्ये प्रवेश केला. शंभुदेवाला त्यापासून त्रिपुरारी हे नाव प्राप्त झालंय आणि इथे आमचं भारूड संपलं. धन्यवाद. जस्ट टाइम संपलं.